कृष्ण स्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत थंड थंड पपईचा ज्यूस। त्यासाठी एक पपई मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। पपईच्या देठाकडचा भाग कट करून काढून टाकायचा आहे। त्यानंतर पपईला कट करून घ्यायचा आहे। पपईच्या आतील बिया चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे सर्व बिया मी चमच्याच्या साहाय्याने काढून घेतलेल्या आहेत। आता पपईला पुन्हा कट करायचं आहे। अशा प्रकारे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये पपईला कट करायचं आहे। आता एक चमचा घ्यायचा आहे आणि मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। चमच्याच्या साहाय्याने पपईच्या आतील गर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। पपईचा सर्व गर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेला आहे। आता यामध्ये घालायचे आहेत 5 ते 6 बर्फाचे तुकडे। त्यानंतर 2 चमचे साखर घालायची आहे। गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि शुगर फ्री बनवायचं असेल तर 2 चमचे मध वापरली तरी चालेल। आता मिक्सरला बारीक होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे। त्यानंतर एक ग्लास घ्यायचा आहे। ग्लासामध्ये देखील 3-4 बर्फाचे खडे घालून घ्यायचे आहेत। मिक्सरला फिरवून घेतलेलं पपईचं ज्यूस घालायचं आहे। वरच्या बाजूने पपईचे छोटे छोटे कट केलेले काप घालायचे आहेत। ग्लासाला गार्निशिंगसाठी मी पपईचा एक काप लावून घेतलेला आहे। पिण्यासाठी तयार आहे पपईचा थंड थंड ज्यूस। रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत। थँक यू।